एक महत्त्वाची घडामोड आहे। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आलेला आहे। कोश्यारी 2019 ते 2023 या दरम्यान राज्याचे म्हणजेच महाराष्ट्राचे राज्यपाल होते। कोश्यारी यांना आता पद्मभूषण जाहीर करण्यात आलेला आहे। तर भगतसिंह कोश्यारी यांची अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरलेली होती। त्यांच्या अनेक निर्णयांबद्दल त्यावेळेसचे सत्ताधारी पक्ष असतील, महाविकास आघाडीतले अनेक पक्ष असतील यांनी नाराजीही व्यक्त केलेली होती। ही बातमी पाहिलीत का? महाराष्ट्र राज्याचे 3 ते 4 वर्ष राज्यपाल राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे। त्यांचा जीवन परिचय पाहिला असता विद्यार्थी दशेपासून ते RSSचे कार्यकर्ते राहिले आहेत आणि उत्तराखंड राज्याचे 1 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले आहेत आणि इतर त्यांचा कार्यकाळ हा राज्यपाल म्हणूनच जास्तीत जास्त गेला आहे। मग त्यांचे कर्तृत्व पाहता त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करणे म्हणजे केंद्र सरकारने कशाच्या जीवावर केला असेल हा विचार मी केला तर त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विरोधात अनेक वक्तव्य केले आहेत। मुंबई विरोधात वक्तव्य केले आहे आणि सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात वक्तव्य केले आहे। त्याचा पुरस्कार म्हणून केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला असावा। सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेले जे अश्लील वक्तव्य होते ते पुढील प्रमाणे। कल्पना करो कि सावित्रीबाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे। अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे। तो एक प्रकार से वो कालखंड हम केवल मूर्ति को आगे प्रणाम कर दें, वहाँ फूल चढ़ा दें, उतना नहीं, बल्कि थोड़ा इतिहास को पढ़ने का, इतिहास को पढ़ करके इतिहास से सीखने का भी अवसर है। त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता। तो व्हिडिओ पुढील प्रमाणे। राजा महाराजा चक्रवर्ती सब हुए, चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा। राजस्थानी आणि गुजराती लोकांशिवाय मुंबई काहीच नाही, मुंबई शून्य आहे असे वक्तव्य केले होते ते पुढील प्रमाणे। कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं। ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विरोधी अनेक वेळा वक्तव्य केले असून त्यांना दिलेला पद्मभूषण पुरस्कार म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केंद्र सरकारने केला आहे। मी केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध करतो। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और महाराष्ट्र को नहीं लूटने दूंगा। जय जवान जय किसान।